आता मी सगळी तयारी करून घेतली खाली. आता मी हा शिवाजी महाराजांचा फोटोला पुसणार आहे. काय करतोयस तू? मी आज शिवाजी महाराजांचा बड्डे असतो म्हणजे शिवजयंती असते. आणि आता मी याला असं पूजा करतोयस का तू शिवरायांची? तुम्हाला शिवाजी महाराज येतात मग जिजाऊ आता मी हे आता हे आहे ना मी तुमच्या राज्यात पाटील घेऊन असावा असा आम्हाला वेळ पाहिजे. पण त्या रांजणगावच्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायालयासमोर हजर करा ताबडतोब. जी असं ठेवलंय मी आता हे शिवाजी महाराजांचं गोंधळ दिसतंय आणि इकडं कुठं अरे देवा हे तुझं पाटलाच्या वाड्याकडे चाललंय. पाटलाला खबर दिली पाहिजे. पाटील पाटील लपा लपा महाराजांचं गोंधळ येतंय. लपा लपा अरे कशा बाहेर लपा ठाण्या वाड्यानी ठाण्या. पाटील फिर्याद आहे तुमच्यावर. तुम्ही एका शेतकऱ्याच्या चुलीवर झडप घातली. शेतकऱ्याच्या अरे माझ्या गावात काय करत मला जाब विचारणार तू कोण? नाही कोरडाच लाव. काय करतोयस तू? आता मी यांना टिक्का लावतोय. यांना कोणाला? शिवाजी महाराज. त्यांची काढली नाही शिवशाही. असल्या 10 बायकांचं 10 नवरं तुमच्या शिवशाहीला माती काढेल. हलग्यात शिवाजी कोणत्या भाषेत बोलतात पाटील याचे परिणाम वाईट होतील. अरे जा लई पाहिली अशी लई पाहिली. जय भवानी जय शिवाजी 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 जय भवानी जय शिवाजी. अरे तुम्हाला सांगू का तुम्ही जेवढे पण फ्लावर घेतले तेवढे घेऊ शकता. मी घेतले तेवढे काही नाही घेऊ शकता. तुमच्या हातात जेवढे येईल तेवढे तुम्ही घेऊ शकता. मी एवढे घेतले ते असं नाही. आता हे आम्ही सात घेतले. तुम्ही 8, 9, 10, 11 पण घ्यायचे नाही. 10 घेतले तर चालतंय. पण 10 पेक्षा तिला शिकवण्याची 8 घेऊ शकतो. 9, 10 घ्यायचे तुमचे बसणार नाही. संस्कार करण्याची. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. अरे गाण्याच्या जयने जय भवानी जय
शिवाजी जय भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय शिवाजी आपण आपल्या मनात रुजवले पाहिजे. जय भवानी जय शिवाजी. तुम्ही आज सायूचं शिवजयंती पूजन पाहिलंच असेल. आम्ही दरवर्षीच घरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करतो, पण ह्या वेळेसची पूजा सायूने केली कारण आज बाबा घरी नव्हते, बाबा बाहेर गेले, त्यामुळे ती साईने केली. त्याचं थोडंफार चुकलं असेल, पण मी काही न म्हणता तो करतोय त्याप्रमाणे त्याला करून दिली. एकंदरीत काय तर त्याची महाराजांप्रती असणारी भावना आणि त्यांचे विचार किंवा त्याला ती पूजा करावीशी वाटतीये हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे मी त्याला त्याच्या पद्धतीने त्याला जशी हवी आहे तशी पूजा करून दिली आणि फक्त साहित्य त्याच्याजवळ ठेवलं आणि कसं करायचं हे थोडंफार सांगितलं. मला असं वाटतं की आपण जर ह्या पद्धती परंपरा जपल्या तर पुढे जाऊन आपली मुलं ती जपतील. आणि शिवाजी महाराजांची एक दिवस फक्त शिवजयंती साजरी न करता आपण आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या मनामनात रुजवले पाहिजे, त्यांच्या नसानसात रुजवले पाहिजेत. कारण आत्ताच्या येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराज कळणं हे खूप गरजेचं आहे. आपण पुस्तकातून सगळ्या गोष्टींमधून त्यांना शिवाजी महाराजांचे विचार सांगायला हवेत. ते खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली मला खूप दिवसापासून ब्लॉगमध्ये बोलायचं होतं पण काही जमत नव्हतं कामामुळे. परवा पण सायूने कढीचा व्हिडिओ बनवला, तो मी ॲज इट इज टाकला एडिटिंग न करता. खरं तर व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये आम्ही करत होतो. मागच्या वर्षी असं ठरवलंही होतं इथून पुढे कंटिन्युअसली करायचे. त्याला फार आवडतं व्हिडिओ करायला, पण माझ्या इतक्या बिझी शेड्यूलमुळे मला नाही होतं ते व्हिडिओ करणं. आणि संक्रांतीचं हळदी कुंकू होतं माझ्याकडे 2 तारखेला आणि तुम्हाला खरं नाही वाटणार पण त्याने स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि तो अपलोडही केला. तो कुठून अपलोड करायला शिकला, कसा शिकला नाही माहीत मला, पण त्याने तो केला आणि अपलोडही केला. त्यानंतर असेच डेटचे व्हिडिओ जाण्यापेक्षा मला असं वाटलं की ॲटलिस्ट आपण नाव तरी देऊन ते व्हिडिओ आणि माझ्या ऑफिसमधनं 2-3 दिवसांनी मला कळालं की त्याने काहीतरी व्हिडिओ टाकला. तेव्हा मी चेक केला तर त्या दिवशी त्याने व्हिडिओ टाकलेला होता, तो मी तेव्हा पाहिला. आणि मला असं म्हणजे खरं तर तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मी व्हिडिओ अजिबात एडिटिंग वगैरे काही न करता आहे तसे टाकते, तर प्लीज समजून घ्या. म्हणजे तुम्हाला आवडत असतील तर बघा सायूला नक्की. पण त्याचं व्हिडिओ टाकण्यामागचं माझं एकमेव कारण आहे की त्याची आवड जपली जाणं, अदरवाईज दुसरं काहीही नाही. आणि स्वयंपाकाचे मोस्टली मी एखादा कंटेंट घेऊन त्याच्यावर त्याचा व्हिडिओ बनवावे, पण तेवढा वेळ माझ्याकडं खरंच नाही आहे. त्यामुळं मी जसे जमेल तसे व्हिडिओ म्हणजे मी किचनमध्ये जेव्हा काम करत असते ना तेव्हा मी त्याला सोबत घेते आणि त्याला ते करायला सांगते आणि तोच व्हिडिओ बनवून टाकते. कारण एकतर काय होतं संध्याकाळी मला यायला लेट होतो आणि जर त्याला मी फ्री टाईम दिला ना, असं माझ्या कामाच्या मदतीला जर नाही बिझी केलं ना तर एकतर तो मोबाईल बघतो किंवा खाली जातो. मला ह्या दोन्ही गोष्टी नको आहेत. म्हणजे ठीक आहे खेळायला जाणं ओके, पण 9-9:30 वाजता खेळायला जाणं मला तितकंसं बरोबर नाही वाटत. म्हणून मी त्याला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि मग बिझी तर बाबा हां आज आपण हे बनवायचं, मग मी तुझं शूट करेन ना, मग अपलोड करेन, हे जर मी त्याला सांगितलं ना तर तो ते माझ्यासोबत करतो. आणि मग तो थोडासा हे नादी लागतो आणि सगळ्या गोष्टी होतात. तर मग हा शिवजयंतीचा सकाळी मी त्याला बोलले होते की आपण संध्याकाळी या शिवजयंतीचं तुझं शूट करूया का, जसं जमेल जसं. आणि मग आज ऑफिसवरून आल्यावर आम्ही ते केलं. आज मी बाबांनाही सांगितलं होतं नाही आज तुम्ही पूजा नका करू, आज तो करेल पूजा, आणि त्याने ती केली. आज त्याच्या ट्युशनमध्ये पण शिवजयंती सेलिब्रेशन होतं, त्याने ते तिथं पाहिलं आणि त्यानंतर आल्यावर त्याने ते केलं. मला सांगितलं होतं ओके म्हणजे ॲक्च्युली आम्ही ज्या वातावरणात राहतोय किंवा तो ज्या वातावरणात राहतो ना तिथं आजूबाजूला सगळीकडे त्याला हेच वातावरण मिळतं आहे आपल्या परंपरा जपण्याचं. आणि खरं आहे ना, आपण आपला हा वारसा आपणच आपल्या मुलांना दिला पाहिजे. जर आज आपण पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं दिलं तर उद्या आपल्याला त्यांच्याकडून बरंचसं मिळणार आहे. त्याच्यामुळे तर ह्याच नोटवर हा ब्लॉग संपवते. बघा तुम्हाला रियांशचा व्हिडिओ कसा आवडतोय का. चलो बाय. साई से बाय. बाय. आता